अंतरिम अर्थसंकल्प नव्हे तर राष्ट्रीय जुमला संकल्प फक्त मोठ्या घोषणांची अंमलबजावणी नाही। हिंगोलीतील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोलीच्या वसमत येथील मार्केट यार्ड मध्ये उभा आहे आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्यांकडून काही जाणून घेऊयात की अर्थसंकल्पाच्या या निर्धारामध्ये शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत। मुळात हा अर्थसंकल्प हा पांढरपेशा लोकांसाठी होता। याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही एक नाहीये आणि शेतकरी हा या देशाचा जरी पोषण करता जरी असला तरी शेतकऱ्याला या अर्थसंकल्पामध्ये कुठेही स्थान नाही। आणि शेतकरी हा अगोदरही समजा नागवला गेला, कधी निसर्गानं तर कधी या चालू सरकारनं। तर या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याच्या पदरात काही पडलेलं नाही। फक्त पदरात काय पडलं असलं फक्त निराशा पडलेली आहे। काय म्हणणार आहेत आपण, काय सांगाल? खरं तर आमचा पहिलाच प्रश्न आहे की अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी होता का? कारण या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं घोषणा केली होती की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, परंतु आज जर पाहिलं उत्पन्न दुप्पट म्हणजे नेमकं कोणाचं करणार? शेतीच्या संदर्भात जे लोक उद्योग करतात, शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम करतात, ते व्यापारी उद्योजक असतील, त्यांचं दुप्पट करणार होते का शेतकऱ्यांचं? कारण शेतकऱ्यांचं जर उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर त्यांच्या शेतीमालाला भाव द्यावा लागेल। आज आपण पाहतो 9,000वर विकणारं सोयाबीन ऑफ सीझन मध्ये शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये आला की ते 4,000वर येते। शेतकऱ्यांनी जगायचं कसं? कापसाच्या बाबतीत तेच धोरण आहे। म्हणजे शेतमालाच्या संदर्भामध्ये कुठलाही धोरणात्मक निर्णय न घेता हे सरकार फक्त कागदावर, कारण हा अर्थसंकल्प म्हणजे कागदावरचा आहे, कारण सरकारच्या या अर्थसंकल्पातून खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्यांच्या जगण्यामध्ये काही बदल होत असेल तर तो संकल्प शेतकऱ्यांसाठी आहे असं आपल्याला म्हणता येईल। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।